नमस्कार, मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी मनोविकार तज्ज्ञ म्हणून चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे. मी आज तुमच्याशी बोलणार आहे सोशल अँक्झायटीबद्दल, सोशल अँक्झायटी डिसऑर्डर ह्या विषयावर. तर सोशल अँक्झायटी म्हणजे नेमकं काय? तुम्ही बघितलं असेल आपल्या अवतीभोवती अशी अनेक लोक असतात की जी चार चौघांमध्ये बोलायचं म्हटलं की पटकन बुजतात, लाजतात, त्यांना बोलता येत नाही. म्हणजे भाषण द्यायची गोष्ट तर वेगळीच, पण चार लोक असतील समोर तर एकदम बोलायला त्यांना लाज वाटते किंवा ऑकवर्ड वाटतं, ते पटकन बोलू शकत नाहीत. आणि समोरच्या लोकांनाही दिसतं की अरे ही व्यक्ती ऑकवर्ड आहे, याला पटकन संवाद साधता येत नाही किंवा पटकन कुठल्या विषयावर बोलता येत नाही. अशी व्यक्तिमत्व तुम्ही आजूबाजूला नक्कीच बघितली असतील. तर बऱ्याचदा ह्या लोकांना सोशल अँक्झायटीचा प्रॉब्लेम असतो. आता सोशल अँक्झायटी ही दोन प्रकारची असते, लक्षात घ्या. एक अँक्झायटी म्हणजे सिच्युएशनल अँक्झायटी त्याला आपण म्हणतो, की स्पेसिफिक आता काहीतरी परिस्थिती आहे की आज मला उठून एक 100 लोकांपुढे भाषण द्यायचं आहे, तर मला अँक्झायटी वाटते आणि मला भाषण द्यायला भीती वाटते. मी स्टेजवर गेलो की ब्लँक होतो किंवा माझे एकदम हातपाय थरथरायला लागतात किंवा आवाज एकदम श्रिल होतो, त्याला आपण म्हणतो एकदम फाटल्यासारखा होतो. तर ही सगळी लक्षणं त्या वेळेपुरती असतात. एखादी महत्त्वाची मीटिंग आहे, बॉसेस समोर बोलायचं आहे, तर त्यावेळेला मला अँक्झायटी होते. तर ही झाली सिच्युएशनल, म्हणजे त्या परिस्थितीनुरूप आलेली सोशल अँक्झायटी. दुसरा एक जनरलाइज्ड प्रकार असतो. तर त्या जनरलाइज्ड सोशल अँक्झायटीमध्ये काय होतं की म्हणजे आता मी रोज ऑफिसमध्ये जातो, तर ऑफिसमध्ये मी दरवाजा उघडून आत जायचं म्हटलं, माझ्याकडे 4 लोक बघतील ह्याची पण मला भीती वाटते. मी घरातली मंडळी सोडली तर कोणी नवीन माणसं मला भेटायला आली किंवा बॉसेस आहेत त्यांच्याशी संवाद साधायला मला भीती वाटते. नवीन सिच्युएशन्समध्ये, नवीन परिस्थितीमध्ये मी जेव्हा जातो तेव्हा मी एकदम लाजून बुजून जातो. मी काही जास्त इंटरॅक्ट करू शकत नाही, कोणाशी जास्त बोलू शकत नाही. मी आपला शांतपणे बसून असतो एका जागी. हे जे आहे याला जनरलाइज्ड सोशल अँक्झायटी असं आपण म्हणतो. तर असे आणि हे पेशंट्स आमच्याकडे खूप येत असतात. म्हणजे आत्ताच एक असंच 30शीतला तरुण असेल, तो आला होता ह्याच प्रॉब्लेमसाठी की मी कुठलाही जॉब घेतला, त्याचा आता जॉब मार्केटिंगचा होता. तर मार्केटिंगमध्ये काय असतं की मीटिंग्सना सामोरं जायला लागतं, बोलायला लागतं बॉसेसशी किंवा क्लायंटशी पण बोलताना तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागतं की तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते का चांगलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याला भयंकर अडचण येत होती आणि त्याच्यामुळे तो कुठलाही जॉब त्याचा टिकत नव्हता. त्याला सारखा जॉब बदलायला लागायचा. पण एवढे वर्ष, किमान 5-6 वर्ष तो हे जॉब्स बदलत राहिला आणि शेवटी त्याला त्याच्या बॉसने सांगितलं की अरे तुला हा सोशल अँक्झायटीचा प्रॉब्लेम दिसतोय, तू ह्याच्यावर उपचार कर, तर तुझ्या प्रोफेशनमध्ये तुला चांगला फरक पडू शकेल. आणि म्हणून तो आमच्याकडे आला होता. तर बोलताना लक्षात आलं की ही त्याची सोशल अँक्झायटी जी आहे ती शाळेपासून होती. शाळेत जेव्हा तो साधारण 13-14 वर्षांचा असेल त्यावेळेला तो एका भाषणासाठी उभा राहिला होता आणि त्यावेळेला अचानक तो ब्लँक झाला, त्याला काही आठवेन असं झालं. आणि त्यावेळेला समोर बसलेली मुलं हसली होती आणि त्याला एकदम ऑकवर्ड असं झालेलं त्यावेळेला. त्याच्यामुळे ती एक घटना त्याच्या इतकी डोक्यात बसली होती की त्याच्यानंतर त्यांनी कधीही 4 लोकांसमोर बोलायचा प्रयत्नही केला नव्हता. आणि लक्षात घ्या की हे अवॉइडन्स म्हणजे एखादी गोष्ट पूर्णपणे टाळणं म्हणजे इतकी जास्त भीती आहे की आपण ती करूच शकत नाही गोष्ट. तर असं आपण गोष्टी कधी सोशल अँक्झायटीमध्ये टाळत राहतो की नाही, मग मला भीती वाटते ना, मी नाहीच बोलत, मी हे करतच नाही. किंवा मला 4 नवीन माणसांमध्ये भीती वाटते ना, मग मी अशी जिकडे आता काही पार्टी आहे किंवा काही मीटिंग आहे की जिकडे मी जायला, म्हणजे बाकीचे सगळे माझे मित्रमैत्रिणी जात आहेत पण मी जात नाही कारण मला ते कम्फर्टेबल वाटत नाही. आणि मग असे लोक म्हणताना काय म्हणतात की मी इंट्रोवर्टच आहे एक प्रकारे, की मला नाही आवडत मिक्सअप व्हायला. खरं तर त्यांना इच्छा असते जायची, पण गेल्यानंतर जी आपल्याला अँक्झायटी होईल आणि आपण अँक्शियस झालोय, आपण नर्वस झालोय हे समोरच्या माणसांना कळेल, ही जी भीती असते त्याच्यामुळे ते थोडेसे मागे मागे राहतात. ते जास्त इंटरॅक्ट कोणाशी करायला
जात नाहीत. तर ह्या सोशल अँझायटीमुळे मी म्हटलं तसं आपल्या सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो. आपले तेवढे मित्र मैत्रिणी बनू शकत नाहीत जर आपण तेवढे ओपनली बोलू शकत नसू कोणाशी, जर संवाद साधू शकत नसू, तर आपण खूप आयुष्यात मागे मागे राहतो. त्याचबरोबर जॉबच्या ठिकाणी पण जर आपण तोंड उघडून कोणाशी बोलू शकलो नाही, आपले विचार आपली मतं स्पष्टपणे मांडू शकलो नाही, तर आपल्या जॉबच्या ठिकाणी पण आपल्याला प्रॉब्लेम येतो. आपल्याला प्रमोशन्समध्ये वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण जितक्या पुढे आपलं फुल पोटेन्शियल आपण वापरलं तर जितके पुढे जाऊ शकतो त्याच्यात निश्चित अडथळा निर्माण होतो. तर ही झाली सोशल अँझायटीची लक्षणं आणि त्यातनं काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात याच्याबद्दल आपण बोललो. आता ही सोशल अँझायटी हाताळायची कशी आणि मुख्य म्हणजे सोशल अँझायटी कोणाला होते हेही आपण जाणून घेऊ. तर सोशल अँझायटी जी मुळात लोक थोडीशी ज्यांचा स्वभाव लाजरा असतो, बुजरा असतो, त्या स्वभावाच्या लोकांना जास्त शक्यता असते पुढे जाऊन सोशल अँझायटी व्हायची. बरोबर. सोशल अँझायटीवर उपचार नक्कीच असतात. औषधोपचार म्हणजे जर जनरलाइज्ड असेल, सोशल अँझायटी खूप तीव्र असेल, जनरल स्वरूपाची असेल, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं जनरलाइज सोशल अँझायटीचा प्रकार असेल तर निश्चित रेग्युलर औषधोपचार आपण घ्यायला पाहिजे. औषधांनी आपली बेसलाईन अँझायटी एकदा कमी झाली की मग आपण समुपदेशनात ज्या गोष्टी काउन्सिलर सांगतात, कशा प्रकारे आपण ही अँझायटी ओव्हरकम करू शकतो ह्याविषयी सांगतात, ते आपल्याला इम्प्लिमेंट करायला सोपं जातं. तर त्याच्यामुळे आधी औषधोपचार करून नंतर कसं आपण यातनं बाहेर पडू शकतो, तर त्याला आम्ही म्हणतो ग्रेडेड एक्सपोजर. ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ती गोष्ट आपण जर सातत्याने करत राहिली तर आपण त्याच्यावर नक्कीच मात करू शकतो. म्हणजे जर एखाद्या सोशली अँशियस माणसानं ठरवलं की मला हे ओव्हरकम करायचंय, तर मी काय करेन, सुरुवातीला सर्वात कमी ज्यांनी मला अँझायटी होते, ज्यांनी कमी भीती वाटते अशी गोष्ट मी करेन. कदाचित 1-on-1 बोलायला नवीन माणसाशी, एखाद्या एकट्या माणसाशी बोलायला मला तेवढी भीती वाटणार नाही, तर मी किमान 2 माणसांशी 1-on-1 रोज बोलेन. जे काही होईल ते बघितलं जाईल. काय होईल, फार तर माझ्यावर हसतील लोक, ठीक आहे हसू देत, डझंट मॅटर, मी ते करत राहीन. मी ते जेव्हा सातत्याने 2-3 दिवस करेन तेव्हा ती भीती माझ्या मनातून पूर्णपणे निघून जाईल. असं करत 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 मी हळूहळू माझ्या भीतीवर पूर्णपणे मात करू शकतो. लक्षात घ्या, सोशल अँझायटी हा प्रॉब्लेम डेफिनेटली सॉल्व्ह होण्यासारखा आहे आणि तुम्ही योग्य वेळी योग्य माणसाची मदत घेतली, म्हणजे कोणाची, तर मनोविकार तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ या दोघांची मदत घेतली तर तुम्ही निश्चित याच्यावर मात करू शकता आणि जास्त समाधानकारक आयुष्य जगू शकता. थँक्यू.